पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून यंदा ऐतिहासिक अशी सर्वात जास्त कर वसुली झालेली आहे आणि याचा फायदा नक्कीच पनवेलकरांना देखील होण्याची शक्यता आहे. आपल्यासोबत स्वतः उपायुक्त आहेत. सर, खरं तर मोठ्या प्रमाणात कर वसुली झालेली आहे. नेमका काय अजेंडा होता या संदर्भात? महानगरपालिकेचे आयुक्त श्री मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण मालमत्ता करामध्ये विविध उपक्रम राबवले आहेत. त्यामध्ये नागरिकांचा जो मालमत्ता कराचा पेंडन्सी होती ती पेनल्टीमुळे होतं, ज्यामध्ये शास्तीची रक्कम खूप मोठी होती. तर ह्या शास्तीची रक्कम माफ करण्यासाठी माननीय आयुक्त महोदयांनी पुढाकार घेऊन अॅम्नेस्टी स्कीम म्हणजे अभय योजना राबवली आणि या अभय योजनामध्ये 18 जुलै 2025 ते 15 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये एकूण 133 कोटीपेक्षा जास्त कराची आपण शास्तीची माफी केली आणि त्यामुळे 402 कोटी इतका तेवढ्या कालावधीमध्ये वसूल झाला. याचाच परिपाक म्हणून शिवाय जे तंत्रज्ञानामध्ये मान्य आयुक्त सरांच्या गायडन्स खाली आपण काही उपक्रम राबवले, जसे की AI आधारित करमित्र असेल, किऑस्क असेल, डायनामिक QR पद्धत असेल किंवा ई पासबुक पद्धत असेल. याच्यामुळे नागरिकांचा आमच्यावर विश्वास बसला, कॉर्पोरेशनच्या प्रशासनावर, आणि त्यामुळे नागरिकांनी घर बसल्या डिजिटल माध्यमातून पेमेंट केलं. मागच्या वर्षी जवळपास 85% इतकं पेमेंट हे डिजिटल स्वरूपात आलेलं आहे आणि 15% उरलेलं कॅश किंवा चेक स्वरूपात आलेलं आहे. तर हे काही अशा उपक्रम राबवल्यामुळं आमची वसुली जी सन 24-25 अखेर जी 413 कोटी होती, म्हणजे 18% होती, ती आता मार्च 26 पर्यंत 693 कोटी म्हणजे जवळपास 32% इतकी वाढलेली आहे. नक्कीच पनवेल आणि या प्रभागामध्ये सिडकोचं देखील हस्तांतरण आहे, तर त्यामुळे काही प्रॉब्लेम्स आले का टॅक्स रिकव्हर? काही अडचणी होत्या, जसं की 2016 साली महानगरपालिका स्थापन झाली, पण स्थापन होताना पूर्ण महानगरपालिका एरियामध्ये सिडको प्राधिकरण असेल किंवा MIDC प्राधिकरण असेल यांचे सुद्धा स्वतःचे सेवा शुल्क आकारले जायचे. त्यामुळे नागरिकांना अशी भावना आली की बाबा आम्ही सेवा शुल्क पण भरतोय आणि मालमत्ता कर पण भरतोय. तर याच अनुषंगानं मान्य सर्वोच्च न्यायालय असेल किंवा मान्य उच्च न्यायालय असेल यामध्ये काही याचिका प्रलंबित आहेत. तर त्याचा नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे की कुठलं भरावं काय, त्यामुळे त्याचा परिणाम होऊन थोडंसं आमची वसुली कमी दिसते. पण गेल्या 2 वर्षात ही वसुली चांगल्या पद्धतीने आपण वाढवलेली आहे. नवी मुंबईचे अधिकारी देखील या ठिकाणी आलेली बैठक झाली, काय नेमकं? नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी सहाय्यक आयुक्त महापूरकर मॅडम आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी आपला कर रचनेचा अभ्यास करण्यासाठी आले होते. त्यामध्ये GIS सर्व्हे कसा केला जातो, टॅक्स आकारणी कशी केली जाते आणि रिअसेसमेंट कसं केलं जातं, कोणकोणते उपक्रम आपण राबवतो, याचा अभ्यास करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका इथं आली. आणि आम्ही दोन्ही महानगरपालिकांनी असं ठरवलं की एकमेकांच्या संगतीने एकमेकांचा अभ्यास करून नवी मुंबई कॉर्पोरेशन असेल किंवा पनवेल कॉर्पोरेशन असेल, हे दोन्ही लगतचे असल्यामुळे इथल्या नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा मालमत्ता कराविषयी कशा देता येईल हे आम्ही बघून त्या पद्धतीने आम्ही वाटचाल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपण पाहिलं असेल की पनवेल पालिकेने यंदा मोठ्या प्रमाणात कर वसूल केलेले आहे, त्यामुळे जो नागरिकांमध्ये संभ्रम आहे तो देखील लवकरच दूर होण्याची शक्यता आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेशसह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.